नमस्कार. सकारात्मक मानसिकता म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट. आपण सगळेच याबद्दल खूप ऐकतो नाही का? पण मग ही मानसिकता तयार कशी करायची आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती टिकवून कशी ठेवायची? चला तर मग आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की पॉझिटिव्ह राहणं म्हणजे आयुष्यात कोणतीच अडचण नसणं. जणू काही आयुष्य एकदम छान सरळसोट असायला हवं. पण खरंच असं असतं का? समस्या नसतील तरच आपण आनंदी राहू शकतो का? हा प्रश्न आपल्याला थोडा विचार करायला लावतो. आणि इथेच खरा मुद्दा आहे. सकारात्मक मानसिकता म्हणजे समस्यांपासून पळून जाणं नाही, तर समस्या समोर असताना सुद्धा आपला दृष्टिकोन, आपला ॲटिट्यूड योग्य ठेवणं. ही एक कला आहे, जी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभं राहायला शिकवते. ठीक आहे, मग ही मानसिकता घडवायची कशी? याची सुरुवात कुठून करायची? तर याची सुरुवात होते आपल्या आतून, आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवून. चला तर मग बघूया आपलं हे आंतरिक जग आपण कसं अधिक चांगलं घडवू शकतो. दिवसाची सुरुवात कशी होते ना, यावर आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो. त्यासाठी एक छोटीशी पण खूप प्रभावी सवय लावूया. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघण्याचा मोह टाळूया आणि फक्त 2 ते 5 मिनिटं शांत बसूया. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल मनातल्या मनात आभार मानूया आणि मग स्वतःला सांगूया, आजचा दिवस छान जाणार आहे. बघा, एवढा छोटासा बदल किती मोठी सकारात्मक ऊर्जा देतो. आपल्या मनात नकारात्मक विचार येणं हे अगदी सामान्य आहे, त्यात काहीच चुकीचं नाही. पण त्या विचारात अडकून न राहणं हीच खरी कला आहे. जेव्हा मनात येतं की अरे हे नाही जमणार मला, तेव्हा स्वतःला तिथेच थांबवा आणि त्या विचाराला बदला. म्हणा, मी एक प्रयत्न तर करून बघतो. विचारांमधला हा एवढासा बदल आपल्या कृतीमध्ये खूप मोठा फरक घडवून आणू शकतो. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला शांत ठेवणं खूपच गरजेचं झालंय. त्यासाठी रोज फक्त 5 ते 10 मिनिटांचं ध्यान किंवा फक्त दीर्घ श्वास घेण्याचा सराव एवढंच जरी केलं तरी तणाव कमी होतो आणि मानसिक स्पष्टता वाढते. बरं, तर आपण आपल्या आतल्या विचारांवर काम केलं, पण आता आपल्या बाहेरच्या जगाचं काय? कारण आपलं आजूबाजूचं वातावरण सुद्धा आपल्या मानसिकतेवर खूप मोठा आणि खोलवर परिणाम करतं. चला पाहूया आपलं बाह्य जग आपण कसं घडवू शकतो. आपण दिवसभरात जे पाहतो, जे ऐकतो आणि ज्यांच्यासोबत वेळ घालवतो, त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. म्हणूनच जे लोक सतत नकारात्मक बोलतात त्यांच्यापासून थोडं दूर राहणं, सततच्या नकारात्मक बातम्या पाहणं टाळणं आणि सोशल मीडियाचा अतिवापर कमी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे वाक्य खूपच महत्वाचं आहे. आपलं आजूबाजूचं वातावरण म्हणजे आपले मित्र, आपण काय पाहतो, काय वाचतो, हेच आपली मानसिकता घडवतं. आणि चांगली गोष्ट ही आहे की आपलं वातावरण कसं असावं हे निवडणं आपल्याच हातात आहे. सकारात्मक जीवनासाठी या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे चांगली सकारात्मक मित्रमंडळी, दुसरं व्यायाम आणि योग्य आहारातून मिळणारं शारीरिक आरोग्य, आणि तिसरं म्हणजे प्रेरणादायी पुस्तकं किंवा व्हिडिओज यांसारखी सकारात्मक माहिती मिळवत राहणे. कधीकधी होतं ना असं, एखादा मोठं ध्येय समोर असतं आणि ते पाहूनच आपल्याला ताण यायला लागतो. मनात येतं की अरे बापरे, हे कसं पूर्ण होणार? यावर एक सोपा उपाय आहे. ते मोठं ध्येय आहे ना, त्याचे छोटे छोटे टप्पे करा. प्रत्येक लहान टप्पा पूर्ण झाला की स्वतःला शाबासकी द्या. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि ते मोठं ध्येयसुद्धा सहज साध्य होईल असं वाटायला लागतं. रोजच्या सवयी आणि कृतींसोबतच काही असे मूलभूत विचार आहेत जे आपल्याला दीर्घकाळ सकारात्मक राहण्यासाठी एक भक्कम पाया देतात. चला तर या विकासाच्या तत्वज्ञानाबद्दल थोडं जाणून घेऊया. सर्वात हानिकारक सवय कोणती असेल तर ती म्हणजे इतरांशी स्वतःची तुलना करणं. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या प्रवासाचं आणि आत्तापर्यंत मिळवलेल्या यशाचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी मनापासून स्वीकारायला हवी, आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. ते परिपूर्ण नसतं. आयुष्यात अडचणी आणि आव्हानं ही येणारच, जसं दिवसामागून रात्र येते तसंच. आणि हेच तर खरंच सार आहे. आपलं आयुष्य सुंदर कशामुळे बनतं? समस्या नसल्यामुळे नाही, तर त्या समस्यांना आपण कसा प्रतिसाद देतो यामुळे. आपली प्रतिक्रियाच आपलं आयुष्य घडवते. या सगळ्या चर्चेनंतर आता एक अत्यंत सोपी पण खूप जास्त प्रभावी सवय बघूया, जी आजपासनंच अगदी आज रात्रीपासनंच सुरू करता येईल. आणि तो आकडा आहे 3. आता प्रश्न पडला असेल की हे 3 आहे तरी काय? ती सवय आहे दररोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी एका वहीत लिहिणे. त्या कितीही लहान असल्या तरी चालतील. ही सवय आपल्या मनाला आपोआप सकारात्मक गोष्टी शोधायला शिकवते. तर मग यावर थोडा विचार करायला हरकत नाही.
आजच्या दिवसातल्या अशा कोणत्या 3 चांगल्या गोष्टी आहेत ज्यासाठी मन कृतज्ञतेने भरून येत आहे?